आता बाबा 10 लाख कर्ज मिळाले हा. तर 5 लाखाचा गोठा मानते. हम्म. आता 5 लाखाचा गोठा मानला तर 5 लाखात किस्त्या काय येतील भाऊ? 5 हो. येतील का? पाच. केव्हा भेटायचे पैसे? मग एक तर 2 गोष्टी पाहिजे. तुमच्याकडे बक्कळ भांडवल पाहिजे, हा. नाहीतर कष्ट करायची ताकद पाहिजे. हा. दोन्हीतले एक काहीतरी पाहिजे. तुमच्याकडे भांडवल नाही, तुम्ही कर्ज काढले आणि कष्ट करायची ताकद नाही, जिंदगीत मिळ लागणार नाही. आणि तो आमका म्हणतोय का नाही, ह्यो म्हणतोय त्यो म्हणतोय माझं यावं आहे त्यावं आहे, हा. काय नाही. हा. बँक स्टेटमेंट चेक करायचं, हा. तो खरा गोटवाला. हो, हे आमकाय तमकाय यावाय त्यावाय म्हणणार लिहायची. मी बाबा 10 गायात इतकं पैसे कमवलं. बँक बघा, बँकेत किस्ता आहेत त्याच्या बघा. हो, आणि त्याचा उतारा बघा, त्याच्यावर किस्ता बोज आहे. मलाही सांगायचं साहेब, म्हणजे लय जण म्हणते 10 गायत मी इतकं उभं केलं. नाही होत. आम्ही घासल्या 5-6 वर्ष घासल्या तेव्हा सूर लागला इथं आला. होय, बरोबर. एका दिवसात कसं होईल कोण श्रीमंत? होणारच नाही. होय. आता आमच्या काल जोडीदारानं गाय घेतलेल्या आणि बजेट होऊन आलाय 25,000 रुपये पगाराचा. त्याला 25 गायाची बोली आहे. अरे दाद्या म्हटलं तुझे 25 गाया होयाला 1.5 वर्ष तर जाणार कमीत कमी. मग 1.5 वर्ष याला पगार देत बसणार का? 25,000 जोडीदार आहे. कोण आमचं जोडीदार म्हणजे ह्याच्याला इंजिनियर आहे. मग ती म्हणणार माझ्याकडे 10 लाख भांडवल आहे, देऊ का? गोटा करू का? मग कसं होते? अरे तिथं तू उभं राहणार, बाई इथं बसवणार, तुझा सूर लागणार नाही असं नाही. बरोबर आहे. जो इथं वस्तुस्थितीला उभा आहे त्यानं बघितलं पाहिजे, असा विषय. आणि ज्याला काम नाही, ज्याला रोजगार नाही, त्याला करू दे की व्यवसाय. आपलं माझी एवढी कंपनी आहे, मग गोटा करतो, गोट्यातले पैसे तर कशाला येतो बाबा आमच्या जीवावर, आमच्या उराव कशाला येतोय? त्याला बाबा खरंच काम नाही, त्यानं 2च्या 4च्या 10 गाया करू द्या, सूर लागू द्या, असं नाही. मग माझ्याकडे एवढे पैसे येते, मी इतकं टाकतो. टाकून करायचा व्यवसाय नाही, ह्यातनं पैसे कमवायचं असलं तर कष्टच करायला पाहिजे. कष्टाला पर्यायच नाही. मी काय सांगतो दादा, मी त्या 4-5 वर्षाच्या गोट्याच्या ह्याच्यात मला वाटतं कोटभर रुपयाची उलाढाल झाली असेल माझी. उलाढाल झाली झालीच असं. साधा हिशोब आहे 25 गाय येत्या, मी म्हणतो 50,000 उभे झाला सगळ्या, 12-13 लाख रुपये झाले. मग आता कधी उभं राहिला आमचं आम्हाला कळालं नाही. बरोबर आहे. पण एकातनं 2, 2 3 4 असं केलं तर आहे. 10 आणतो याव करतो चालणार नाही. लाखाच्या आसपास पैसे राहतील महिन्याला, राहतील. लाख रुपये तरी सोबत राहतील, सगळा खर्च जाऊन राहतील. म्हणजे आम्ही राबतोय तेव्हा राहतील, नाहीतर लगेच कॅल्सी काढणार की एवढं पैसे राहिले तेवढं पैसे राहिले, ही टॅली चालणार नाही. पैसे राहतील तेव्हा, त्याला मागं घासल्या 3-4 वर्ष तेव्हा आता पैसे राहतील. नमस्कार, तुमचं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर सर्वात आधी आपला परिचय करून द्या. मी प्रशांत जाधव, मुक्काम पोस्ट शहापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. शहापूर मध्ये आपला गोठा आहे. एक 25 गायांचा गोठा आहे. 25 गायांचा. कधीपासून सुरुवात झाली व्यवसाय? गाय आपल्या होत्या 2016 पासून, पण 1-2 गाय असायची. 2022 साली म्हणजे चालू केला आपण गाय घ्यायला. पुन्हा 1-2 करत करत असं 25 झाल्या का? तुम्हाला कशी प्रेरणा, कसं वाटलं की तुम्ही या व्यवसायात म्हणजे वाढवाव्या गाय? काय होते, बघत बघत आपलं शेतीला जोडधंदा म्हणून चालू केला हळूहळू. पण एक गाय घेतली, पुन्हा दुसरी घेतली, असं वाढत 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 कालवडी बी घरच्या तयार झाल्या आणि पैसे राहायला लागले. ऊसापेक्षा ऊसाच काय व्हायचं, सकाळी म्हणजे बिल आलं संध्याकाळपर्यंत पैसे संपायचे. लागवडवाला, ट्रॅक्टरवाला, अमकं तमकं देणं, पावसाळ्यात ही केलेलं, त्यापेक्षा मग ही कसं ताजं पैसे यायला लागलं 15 दिवसाला. ऊसाचे बिसाचे पैसे शिल्लक राहायला लागले. आवड निर्माण होत गेली ना गोठा, मग त्यातच करिअर करायचं म्हणून वाढवत गेलो. बरोबर आता जवळजवळ 25 वर आहेत बारीक मोठे. 25 जनावर आहेत. शिक्षण आपलं काय झालं? शिक्षण MA झालं. MA करून पण तुम्ही ह्या व्यवसायात आला. नोकरी म्हणजे नोकरी करावं असं का वाटलं नाही तुम्हाला? नाही, नोकरीचा विषय आहे, नोकरीला स्कोप आहे अर्थसाहित्य केल्यानंतर. आम्हाला मार्गदर्शन नव्हतं पहिलं. आपलं मेळ घालत 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 होत होत गेल्यावर म्हणजे पैसे राहायला लागले. आणि मुळात मुद्दा काय आहे की कुठे बी जाऊन 2 रुपये संसाराला कमवायचे हेच विषय आहे. पैसे राहत गेलं, पैसे मिळत गेल्यावर मग आवड निर्माण झाली, गोठा वाढत गेला. आणि कधी एवढं मोठं भांडवल निर्माण झालं आमचं आम्हाला बी कळालं नाही. एक 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 वाढत वाढत सूर लागला सगळा. म्हणजे कालवडी बी तयार केल्या का गाय विकत घरच्या गायी विकत घेतल्या की प्रसंगाला काय केलं, किंवा 4थ्या-5व्या येताची सुद्धा गाय, बाबा आज आता दुधाची गरज आहे, 6व्या येताची 7व्या येताची गाय घेतली आणि सूर लावत गेलो. आणि मग बजेटच्या हिशोबाने गाय वाढत वाढत घरच्या 4-5 वर्षाला कालवडी तयार होत गेल्या. मग आता जवळजवळ एक 70% घरच्याच कालवडी आहेत. 70% घरच्या कालवडी आहेत. मग पुन्हा त्या गायी विकून टाकल्या. आता विकतच्या एक 4-5 गाय असतील ना, तर सगळ्या घरच्या कालवडी तयार झाल्या. घरच्याच तयार झाल्या. म्हणजे बरेच शेतकरी आहेत की त्यांना म्हणजे कालवडी तयार करायला परवडत नाही. ह्याच्यावर काय सांगणार तुमचं? कालवडी म्हणजे पिगमी आहे. तुम्ही पोस्टाची पिगमी कशी भरता,
हा. की बाबा थोडा 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 खर्च घालायचा. आज गाय घ्यायला गेलं तर लाखाला 80,000ला 90,000ला अशी गाय भेटते. हो. मग आता एकदम अफोर्ड करतोय का? नाही. त्या खर्चातनं कालवड तयार झालेली कळून येत नाही. हा. आणि घरची कालवड गायचं रेकॉर्ड कळते बाबा कशी आहे काय आहे हो. ताकद. आणि जे आपल्याकडे जनावर तयार झाले ते पहिले त्याला 20+ सगळ्याच कालवडी आपल्या येते. पहिल्या वेताला पहिल्या त्याला 20 वरच दूध देते. मग कालवड बनत जाते आणि तिची खाताखोड आपल्याला कळत जाते. त्याला सिमेंट पण तुम्ही चांगलं वापरत असणार आहे. हो. आता एक 2-3 म्हणजे आपल्याकडे 5-6 कालवड्या आहेत हा. चांगल्याच आहेत म्हणजे आपलं फर्स्ट जनरेशन म्हणा आपण काय म्हणजे अजून आपल्याकडे इम्पोर्टेडची कालवडीला सिमेंट भरली होती पण त्यांची पिल्लं नाही पडली पण इम्पोर्टेडच्या कालवडी आहेत आपल्याकडे. हो एबीएसच्या आहेत त्या डेन्मार्कच्या आहेत. सिमेंटचा रेट काय चालू आहे त्यासाठी? अरे सिमेंट आमचं मित्र आहे ते सांगते ते. हा. मग आता तिथं घेते डायरेक्ट कराडात. हा. त्याच्यापासून आपल्याला त्याचे पैसे सांगते. मग आता मला वाटतं 416चं सिमेंट आणलं होतं 700 रुपये गेलो होतं. हा. आता एबीएसच्या स्पाइक एक भरलाय आपण ब्रूट एक भरलाय. हा. तो सरकारी बंदच भरलाय त्यामुळे 500 रुपये भागलं काय? हो. म्हणजे सरकार पण मदत करते हो सरकारी मध्ये आता बघा एबीएसचे काय काय सिमेंट आहेत म्हणजे डॉक्टरांचे संपर्क साधला आपण सरकारी तर सूर लागते म्हणजे होत जाते. आता एवढं तुम्ही म्हणजे 25 गाय आहेत त्या इथपर्यंत आला म्हणजे ती असं काय सहज आलेला नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी अडचणी लागलेल्या असणार आहेत. अडचणी म्हणजे काय काय अडचणी आल्या तुम्हाला व्यवसायात? अडचणी येते तेच की गायचं मास्टरडीचा प्रॉब्लेम आहे आजार पण आहे. कधी कधी वैरणीचं नियोजन नसते आपलं किंवा मग बाबा एखादी गाय फसवते. बाबा एखाद्या गायने मागच्या त्याला 25-27 लिटर दूध दिलं असते त्या त्याला कमी देते असं काहीतरी अडचणी येते तेच की पण अडचण येणार नाही असं होणारच नाही येणारच त्याचा मार्ग काढत पुढे चाललं पाहिजे आपण. बरोबर. हो अडचणी मार्ग काढलाच पाहिजे खऱ्या अर्थानं म्हणजे सूर लावत गेलं पाहिजे. मग खचून जायचं नाही एखादं आता आमच्या बऱ्याच गाय डाऊनर म्हणजे 2 गाय आमच्या डाऊनर केस झाले म्हणजे बसल्या पण पुन्हा उठून सुरायला लागले. मग माणूस शेतकरी काय करतो भीतोयच बाबा गाय बसली तोटा झाला असेल तोटा होणार पण तोटा नफा बाबा आहे सगळेच येणार. तोटा झाला पण घाबरायचं नाही. पैसे मिळाले सायकल आहे चालू पाहिजे. तुम्ही थांबला की मग संपलाय असा विषय. मिळ घालत सुरू करत करत म्हणजे लागतोय. आमच्या कधी 25 झाल्या आमचं आम्हाला कळालेलं नाही बघा. हो आता तिथवरच गोठा होता पुन्हा अलीकडे वाढवला इथं बसन मग हिथं वाढवला आता ही पाक वाढवली आता हिथं बी मावून आहे अजून एक पाक टाकायला लागेल म्हणजे ही बी काही मॅनेजमेंट हाकून बिकून केलंय असल्या भाग नाही बाबा गरज वाटेल तसं वाढवत गेलोय. गोट्याला किती पैसे गेलो आता बरीच जण म्हणते तुमचा 100 फूट लांबीचा गोठा आहे बाबा 125 फूट लांबी आहे आता 125 फूट लांबी एवढं लाग गेला असेल तेवढं लाग किस्त पैसे घ्यायला आम्हाला कारण ह्यातलंच पैसे घातले दुधात म्हणजे हळूहळू वाढवत. हो एकदा शेड मारलं पुन्हा कोबा केला पुन्हा गव्हाण बांधली जसं पैसे येतील तसं काम केलंय बघा कर्ज फिरज काढून नाही त्यामुळे आमचं आम्हाला माहित नाही केव्हा एवढं मोठं झालं आता भांडवल झालं एवढं मोठं. आता म्हणजे बरेच तरुण किंवा इतर दूध व्यवसाय शेतकरी आहेत म्हणजे कर्ज काढून व्यवसाय चालू करतात म्हणजे त्यांनी केला पाहिजे का कर्ज काढून व्यवसाय? कर्ज जरी काढलं तरी बघत बघत पैसे खर्च केलं पाहिजे. काय करतोय माणूस माहिती आहे का की आता बाबा 10 लाख कर्ज मिळाले तर 5 लाखाचा गोठा बांधते. आता 5 लाखाचा गोठा बांधला तर 5 लाखात किस्त्या काय येतील भाऊ 5 येतील केव्हा भेटायचे पैसे मग असा सूर आहे. मग हाय आपल्याकडे जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचा उपयोग केला पाहिजे. आता ही भांगारचं मटेरियल आहे पडेल सगळं मुक्त गोठ्याचं भांगारमध्ये गावलं आम्हाला आम्ही ठोकले म्हणजे एक 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 सूर लावत केलं पाहिजे. तुम्ही गोठा बांधणार हायपाईन गाय बांधणार बारकी गाय महत्वाची चांगली पाहिजे तुमच्या म्हणजे शेडपेक्षा गायवर खर्च केला पाहिजे. गायवर खर्च केला पाहिजे. आता आमचा मुक्त गोठा आहे माणसं असा कसा तसा गाय बसते नव्हता आराम करते नव्हता तिला चाला येते नव्हता मग असं आहे ना असा सूर लावला पाहिजे केलं पाहिजे. उगाच गोट्यावर खर्च करण्यापेक्षा गायींच्यावर खर्च केला पाहिजे त्यांच्या पोषणावर खर्च केला पाहिजे. आता गायचं पोषण म्हणजे व्यवसाय म्हणलं की गाय महत्वाची आणि गायचं पोषण महत्वाचं असतं. मग गायचं पोषण तुम्ही कशा प्रकारे गायची जी दुधात झाली किंवा पोषण करता? आपलं कसं असतं एक टाइम मिनरल असते एक टाइम कॅल्शियम असते. बारली थोडीशी घालतो आपण 1 किलो 1.5 किलो बारली असते 2 किलोच्या आसपास खपरी पेंड घालतोय आपण. आपली गायला एक 200-250 ग्रामच्या आसपास खपरी पेंड असतेच प्रत्येक गायला. मग त्यामुळं कॅल्शियम मिनरल असल्यामुळे सूर लागत जातो. कधी कधी चाटणी टाणायच्या लिव्हर टॉनिक द्यायचं म्हणजे ज्या पद्धतीत थोडं आपल्याला ज्ञान आहे त्या पद्धतीने डॉक्टरचा सल्ला घेऊन करायचं. पण ह्यांच्यावर काम केलं पाहिजे म्हणजे त्यांनी पाहिजे त्या गोष्टी दिल्या पाहिजे. हो भागात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा उपभोग केला पाहिजे आणि ती करत करत सूर लावला पाहिजे. हो आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा वाळकी वैरण भुसकाट आहे सोयाबीनचं आपल्याकडे सगळं सोयाबीन भुसकाट गावते गहू गावते हरभरा गावते गोळा केला पाहिजे वेळेला साठवलं पाहिजे.
तेव्हा सूर लागल. तुम्ही सगळं विकत घ्यात म्हणला तर नाही सूर लागणार तुमचं. आता कमी म्हणजे खर्चात जास्त दूध निघालं पाहिजे. का म्हणजे महत्व काय वाळक्या चाऱ्याचं महत्व काय आहे काय पालनामध्ये? हलक्या साऱ्यामुळे काय होते, गाय पाणी बिनी पिते हा. आणि ड्राय मॅटर असल्यामुळे अशी तयार राहते ना गायला. हा. हा, वल्या वैरणीपेक्षा वाळकी वैरण असावी. असावे हा, म्हणजे वली वैरण मिक्सिंगला 70% असली तर 30% तरी वाळकी वैरण पाहिजे. कडबा बिडबा घ्यायला पाहिजे. हा. असा विषय. बरोबर. आता सध्या चाऱ्याचं नियोजन काय आहे तुमचं? चारा काय हत्ती घास, हा. ऊसच आहे घरचा. हा. मक्का मग पडव्यातनी बिडव्यातनी आली तर घेतो. हा. काही इकत बिकत घेत बस नाही. इकत मग दर परवडत नाही. हा. 4,500-5,000 रुपये, 4,500-4,000 रुपये मग सूर लागत नाही. हा. असा विषय आहे. म्हणजे आपल्याला पण परवडलं पाहिजे, जनावरांचं पोषण पण झालं हा, पाहिजे. दोन्ही बी झालं पाहिजे. सगळ्या बाबी लक्षात घेऊनच व्यवसाय केला पाहिजे. हो, खिसा बघत बघत केलं पाहिजे. महत्वाचा खिसा आहे. होय. हा. त्यांच्या ह्याच्यातनं आपल्या खिशाला पैसे राहिले तरच मध्ये लागत जाईल. होय. हो. बरोबर. आता तुम्ही म्हणला बार्ली आपण वापरतोय, बरेच शेतकऱ्याचं म्हणणं असते बार्लीमुळे जनावर गाप जात नाहीत किंवा बार्लीमुळे जनावर खराब होतंय, असं काय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आलाय? आम्हाला नाही अडचण आलेली, कारण आमचं मिनरल असतंय आणि आम्ही म्हणजे असे 3 आणि 5 किलो बार्ली घालत नाही. 1.5-2 किलो जास्त झाली बार्ली, तेवढीच बार्ली घालतो आणि मग काय होते, सातत्यपूर्ण दूध राहते बार्ली टिकून हालत नाही. पण खुराक बी आमचा कमी नसतो. खुराक 3 किलो घालतो गायला. 3, 3.5, 4 बी मोठ जास्त दुधाची गाय आमची 15+ गाय टायमाला तिला 4 किलो खुराक असतो. 4-4.5 किलो बी खुराक टाकतो आम्ही. असं आहे ना, बघत बघत घालावं लागतं. असा विषय. खुराकाचं नियोजन कसं, किती किती प्रमाणात देता काय काय? आता सरासरी आमच्या गाईला 2.5 किलो वर खुराक असतो. हा. 5-6 लिटर टायमाला दूध देणाऱ्या गाईला 2.5 किलो खुराक घालतो. हा. 10 लिटर वालीला 3 किलो वर घालतो. हा. आणि जी बाबा 12, 13, 14 लिटरची आहे टायमाला, हा. त्या गाईला 4 किलो खुराक असतो. त्याच्याबरोबर एक 250 ग्रामच्या आसपास खपरी, म्हणजे पावशेरवर खपरी घालतो. हा. आणि मग कॅल्शियम असतं, मिनरल असतं, हा. काटलं पाहिजे वेळच्या वेळेला. आणि बार्ली किती प्रमाणात? बार्ली 1.5 किलोच्या आसपास असेल. हा. म्हणजे आम्ही पण घालायचो जास्त बार्ली, हा. 2-2.5 किलो घालायचो. मेंटेनन्स वाढायला लागला, मास्टाडीचं प्रमाण किंवा बाकीच्या गोष्टी वाढायला. मग आता जेव्हापासून मला वाटते 2 महिने झाला आम्ही 1.5 किलोच्या आतच बार्ली घालतोय. 1.5 किलोला वाढती घालत नाही. 1 किलो वर 1.5 किलोच्या आसपास. तेव्हा मेंटेनन्स कमी आहे, मेंटेनन्स निघत नाही. असा विषय. म्हणजे दिलं पाहिजे पण योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. हा, प्रमाण. उगच दूध देते गाय बाबा, आता ही बार्ली एवढी घातली, एवढं दूध दिलं, तेवढं दूध दिलं, असा सूर लागला, असं केलं नाही पाहिजे. म्हणजे काय होते, तिची कॅपॅसिटी बघून बी तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे दूध काढत काढत गाय बी वाचली पाहिजे, नाहीतर कायच्या बाय घालून गायचं मात्र करून उपयोग नाही. हो, सूर लावला पाहिजे. सध्या मुक्त गोठा करण्याचं म्हणजे तुमच्या डोक्यात कसं मुक्त गोठा केला पाहिजे? आता पहिलं आम्ही घरगुती करायचो. काय होत होतं, शेण उचलणं ह्या बाकीच्या तापाचा विषय होता, म्हणून आम्ही केला. पण पुन्हा कसं झालं, मग तो गोट्यामुळे गायचं आरोग्य चांगलं राहते, गाय फिरती राहते. आता बघा, तुम्हाला पटायला नाही, 2 महिने झाले गाय दुखल्या नाही. 2 महिन्यांना वर दिवस झाले आहे का. म्हणजे कामाचा ताप वाचला आणि व्याप वाचलं, पाणी वाचलं. ह्या गोष्टी काय काय सूर लागत जातोय. आणि मुक्त गोट्यामुळे गाय फिरून राहिल्यामुळे गायचं आरोग्य चांगलं राहते, आजार पडत नाही. आणि दुधावर काय परिणाम होतोय का? नाही काय अडचण, दूध उलट वाढतेच. लिटर पावशेर दूध वाढते पण कमी नाही होत, असं सूर आहे. म्हणजे मुक्त गोठ्याचा फायदाच आहे, फायदा आहे, तोटा नाही, तोटा नाही. सध्या म्हणजे आता तुम्ही बघतोय आम्ही गोठ्यात बाहेर ठेवलेला आहे तुम्ही कामासाठी. हो, बाहेर. त्याचा पगार कसा असतो? त्याला आमच्या आता 25 गाय आहेत बघा, बारीक मोठी 25 गुरं आहेत. त्याला 16,000 रुपये पगार आहे. फक्त गोठ्यातलं बघायचं? हा, गोठ्यातलं सगळं काम. एकटा हँडल करतो का तुम्ही मदत करता? आपण थोडीशी मदत करतो, एकटा हँडल करतो. हो, तो पण करतो एकटा हँडल, काय अडचण. धारला बिरला आपण मागू बस. म्हणजे एकटा धार काढतो सगळ्या जनावरांची बाई? हो. फक्त आपण लक्ष ठेवा. लक्ष म्हणजे आपण असतोच की गोठ्यात, आपण असल्यावर एखादी गाय चिटू लागतो, मशीन लावू लागतो, हे काम चालू. आपण मालक स्वतः दाराला खाली बसल्याशिवाय गोठा सक्सेस नाही. कुणी काय म्हणेल, आमचं काय तमकाय, याव करा त्याव करा, त्याचं काम नाही. गोठा सक्सेस होण्यासाठी मालक गोठ्यात उभा पाहिजे, दाराच्या टायमिंगला तर पाहिजेच पाहिजे, बाकी काय नाही, सूर लागत जात. बरोबर, ठीक आहे. आणि पाण्याची त्या टाकीला खर्च किती आला, शेडला संपूर्ण खर्च किती आला तुमचा? आणि शेडाचं 3-1 लाख रुपये गेला असतील भाऊ. आपण तुम्हाला म्हणलं होत जात गेलाय, आपण काही स्पेशल बनवलेलं नाही, गोठा बनत गेलाय. तर पाण्याची टाकी बघा, आता काय म्हणायचं म्हणतो म्हणाल, एखादा गोठा बंद पडला होता, त्याच्याकडे 2,000 ला घेतली. हो, आपलं साहित्य बघत बघत करत हे केलं. म्हणजे भांडवल कमी लावलंय शेडसाठी?
बुद्धी वापरून करायला पाहिजे. आपण फिरतोय होय. बघत बघत करायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत नाही. आता ही एकाचं काय झालं, वॉल कंपाऊंड बांधायचं होतं आणि त्याचं ही तारच चेलली होती, त्याची विकायची होती. भंगारात घेतली, 6,000 रुपये मटेरियल घेतलं होतं. होय. हो, 20,000 येत नाही. हा, हा. मग असं बघत बघत करा पाहिजे. बल प्रसंग तुमच्या मिळे राहा हा. आणि तारवाड बरोबर पण आहे. मुक्त गोठा केला पाहिजे. वेळेची सांगड गाठली पाहिजे. काय हा. मग म्हणजे वेळ जसा प्रसंग हा, असेल जसा तसं केलं प्रसंग आहे पाहिजे. तसं वागलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मला फॉर्च्युनरच पाहिजे, मला आमकच पाहिजे, तर जमणार नाही. तुमच्याकडे जी गाडी आहे ना तिचा वापर करा. होय, बरोबर. हो, मग तुमच्याकडे ताकद झाल्यावर काय घेऊन होय, होय. आता बरेच शेतकरी म्हणजे गाय खरेदी करत असताना आता स्वतः तुम्ही व्यापार करताय, हो. म्हणजे काय बघून गाय खरेदी केलं पाहिजे? त्या गायचे म्हणजे काय वैशिष्ट्य पाहिजे? शरीर बघितलं पाहिजे, तिला जात कुठली आहे बघितली पाहिजे, हा. पायाची रचना बघितली पाहिजे, कासाची ठेवण बघितली पाहिजे, चौक बघितलं पाहिजे, हा, हा. या गोष्टी बघितल्या पाहिजेतच. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होत असते म्हणजे बाजारामध्ये किंवा हा. इतर म्हणजे फसवत असतात लोक. दुसऱ्या व्यताची, तिसऱ्या व्यताची गाय सांगून 5व्या 6व्या व्यताची गाय देत असतात. ऐका की, हा, जो शेतकऱ्यानं गोटा आहे 10-20 गाय सांभाळतोय, हा. तो गायच्या खाली बसतोय ना, धार काढाय, हा. त्याला गाय कळते हो. होय. त्यानं बाकीचे बुलतापाला पडायचे. आता तुम्ही सांगा मला, माझ्या 25 गाय आहेत, 25 गाय आहेत, मला कळत नाही प्रत्येक गाय वेगळी आहे. होय. प्रत्येक गाय वेगळी आहे. म्हणजे तुमच्या समजा आता तुमच्या 10-12 गाय आहेत, तर 10-12 गाय तुम्हाला कळतंय ना की कुठली गाय कशी आहे, कुठली गाय कशी आहे. दात बघितली पाहिजे, खालची सिस्टीम बघितली पाहिजे. पुढच्यानं सांगू द्या ही 50 लिटर दूध देईल, आपल्याला कॉन्फिडन्स आहे ना ही बाबा 20 देईल, तेवढं धरून घ्यायचे आपण. बोलायला म्हणायला काय बी म्हणणार माणसं, म्हणणारच काय. होय. आपल्या बुद्धी लावून ही लावून डोकं लावून घेतली पाहिजे गाय. सुरुवात करताना म्हणजे नवीन एखादा तरुण आहे किंवा इतर शेतकरी आहेत, सुरुवात करताना कशी केली पाहिजे त्यांनी? सुरुवात त्यानं त्याच्या आजूबाजूला काय साधन आहे, हा. काय वस्तू आहे ते हे बघत बघतच केलं पाहिजे. हा. बाबा समजा आता गायी करायच्या त्या, एका गायपासून हळूहळू टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे. नाहीतर गेलाय पंजाबला आणि घेऊन आलाय 10 गाया, तसलं नाही पाहिजे. त्यानं हित आपल्याला काय सूर लागतोय त्या सुराव केलं पाहिजे. हो, सुरुवातीला लोकलची गाय घेऊनच म्हणजे सगळं व्यवस्थित. मी काय म्हणतोय, तू सुरुवात नवीन आहे ना, मग त्यानं पहिल्यांदा हितली गाय घेऊन एका गायचा अनुभव घेत घेत 4 दिवसांना दुसरी घेतली पाहिजे, तिसरी घेतली पाहिजे, मग तुम्ही सुधारणा त्यात केली पाहिजे. तुम्ही एकदाच आम्ही 10 गाय आणल्या मग त्यातनं सूर लागला, मग लागत नाही. अडचणी पहिल्यांदा येते देव. साधा हिशोब आहे, सायकल शिकताना तुम्ही कसं करताय तसंच आहे. हाफ पॅन्डल मारला पाहिजे, पुन्हा टांगड टाकून, पुन्हा वर, पुन्हा शिटो बसलं पाहिजे, तसंच आहे काम. त्याच्यावर काम केलं पाहिजे. मुरघास कधी केलाय का तुम्ही? मुरघास करतो, घरची मका असली तर करतो, नाहीतर मग नाही. म्हणजे विकत मुरघास घेऊन वगैरे तुम्ही घेत नाही? आता 9-10 रुपये दर आहे दादा, असा मिळ घालायचा. बरोबर आहे. असं आहे, 10 किलो मुरघास घातला तर 100 रुपये. हो, मुरघास पाहिजे पण आपण तयार केलेला पाहिजे. आपल्या स्वतःच्या शेतात मका लावून. शेतात करा किंवा विकत घेऊन करा, हा. ते तुम्हाला 5, 5.5, 6 रुपयाने पडेल, तो चालेल. हा. 9 रुपयाचं घेऊन कसा सूर लागेल? बरोबर. काटकसर आणि बचत करूनच व्यवसाय चालला तर चालणार आहे. कुठं बी पैसे खर्च करून मिळणार नाही लागणार. आता बरेच शेतकरी 5 गाय आणली की लगेच बाहेर ठेवतात, म्हणजे गडी ठेवतात, म्हणजे त्याच्याबरोबर काय सांगणार तुमचं? त्यानं स्वतः काम करायला पाहिजे, नाहीतर तो लवकरात लवकर गाय आमच्यासारख्या व्यापाराला देणार, वावर ऐकणार. खरंच आहे. बरोबर आहे. म्हणजे स्वतः बस काम केलं पाहिजे. काय म्हणतोय, स्वतः काम केलंच पाहिजे. मग तुमच्याकडे एक तर 2 गोष्टी पाहिजे, तुमच्याकडे बक्कळ भांडवल पाहिजे, नाहीतर कष्ट करायची ताकद पाहिजे. दोन्हीतले एक काहीतरी पाहिजे. तुमच्याकडे भांडवल नाही, तुम्ही कर्ज काढले आणि कष्ट करायची ताकद नाही, जिंदगीत मिळ लागणार नाही. आणि तो आमका म्हणतोय का नाही, ह्यो म्हणतोय त्यो म्हणतोय माझं याव आहे त्याव आहे, काय नाही. बँक स्टेटमेंट चेक करायचं, तो खरा गोटवाला. हो, आमकाय तमकाय याव आहे त्याव आहे म्हणणार लिहायची. मी बाबा 10 गाया इतकं पैसे कमवलं, बँक बघा, बँकेत किस्त आहेत त्याच्या बघा. हो, त्याचा उतारा बघा, त्याच्यावर किस्ता बोज आहे. मला हे सांगायचं साहेब, म्हणजे मध्ये 10 गायत मी इतकं उभं केला, नाही होत. आम्ही घासल्या 5-6 वर्ष घासल्या, तेव्हा सूर लागला इथं आला. बरोबर. एका दिवसात कसं होईल कोण श्रीमंत? होणारच नाही. आता आमच्या काल जोडीदारानं गाय घेतल्या आणि बजेट होऊन आलाय 25,000 रुपये पगाराचा. त्याला 25 गायाची बोली आहे. अरे दाद्या म्हटलं, तुझे 25 गाया होयाला 1.5 वर्ष तर जाणार कमीत कमी. मग 1.5 वर्ष याला पगार देत बसणार का 25,000 तू? बरोबर आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ती जाणली पाहिजे. स्वतः काम केल्याशिवाय या व्यवसायात म्हणजे सक्सेसच नाही. स्वतः काम किंवा मग स्वतः तुम्ही उभं तर पाहिजे. 24 तास म्हणत नाही, पण कमीत कमी धाराच्या वेळेला गोट्यात तुम्ही उभं पाहिजे, वैरण घालताना गोट्यात उभं पाहिजे. वेळ दिला पाहिजे, व्यवसाय म्हणून वेळ दिला पाहिजे.
नाहीतर बरेच कार्यकर्ता आहे ती मग गोट्यातले पैसे आहेत ती मध्ये ती वारंवार व्हायला होतं कोरोना नंतरच गोट्यातले पैसे आहेत गोट्यातले पैसे आहेत आणि आमचं बाहेरचं आता कोण आमचा मिलिटरी जोडदार आहे कोण आमचा जोडदार म्हणजे ह्याच्यात इंजिनियर आहे मग ती म्हणणार माझ्याकडे 10 लाख मांडवाला आहे देऊ का गोटा करू का मग कसं होते अरे तिथं तू उभं राहणार बाई इथं बसवणार तुझा सूर लागणार नाही असं नाही. बरोबर आहे. जो इथं वस्तुस्थितीला उभा आहे त्यानं बघितलं पाहिजे असा विषय आहे. आणि ज्याला काम नाही ज्याला रोजगार नाही त्याला करू दे की व्यवसाय. आपलं माझी एवढी कंपनी आहे मग गोटा करतो गोट्यातले पैसे तर कशाला येतो बाबा आमच्या जीवावर आमच्या उराव कशाला येतोय. त्याला बाबा खरंच काम नाही त्यानं 2च्या 4च्या 10 गाया करू द्या सूर लागू द्या असं नाही. मग माझ्याकडे एवढे पैसे येते मी इतकं टाकतो टाकून करायचा व्यवसाय नाही ह्यातनं पैसे कमवायचं असलं तर कष्टच करायला पाहिजे कष्टाला पर्यायच नाही. कष्ट करायलाच पाहिजे. हा कष्ट काम केलंच पाहिजे भाऊ साधा हिशोब आहे. तुम्ही एवढ्या लांब इंटरव्ह्यू घ्यायला आलाय तुम्हाला यातनं 2 रुपये काहीतरी मिळतील किंवा तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्ही उभं राहाल का का घरात बसून राहाल उभा. बरोबर तसंच आहे इथं काम ही केलंच पाहिजे कामाला पर्याय नाही असा मुद्दा आहे. आणि नवीन माणसाने नवीन पिढीनं म्हणजे ज्या मुलासनी शेती आहे बाबा थोडीफार त्यांनी ह्यात पडलंच पाहिजे. मी काय सांगतो दादा मी त्या 4-5 वर्षाच्या गोट्याच्या ह्याच्यात मला वाटतं कोटभर रुपयाची उलाढाल झाली असेल माझी उलाढाल झाली झालीच असेल. साधा हिशोब आहे 25 गाय येत्या मी म्हणतो 50,000 उभे झाला सगळ्या 12-13 लाख रुपये झाले. मग आता कधी उभं राहिला आमचं आम्हाला कळालं नाही. बरोबर आहे. पण एकातनं 2 2 3 3 4 असं केलं तर आहे 10 आणतो याव करतो चालणार नाही. सध्या नफ्याचं प्रमाण कसं आहे तुमचं. आता माझ्या गायींचं दूध चांगलं आहे सध्या म्हणजे जवळजवळ 250 लिटर दूध आहे. जवळजवळ 1.25 लाखाच्या आसपास पैसे राहतील महिन्याला राहतील लाख रुपये तरी सगळं राहतील सगळा खर्च जाऊन राहते म्हणजे आम्ही राबतो तेव्हा राहतील नाहीतर लगेच कॅल्सी काढणार की एवढं पैसे राहिले तेवढं पैसे राहिले ही टॅली चालणार नाही. पैसे राहतील केव्हा त्याला माग घासल्या 3-4 वर्ष तेव्हा आता पैसे राहतील नाहीतर मग ती 1.25 लाख राहते ती म्हणला घडी की झालं की एवढ्या गाया एवढं दूध की एवढं पैसे घेणार अरे पण ती गाप जाणार आहे 2-3 महिने तिला बंद ठेवायचे आहे ते सूर पाहिजे की म्हणजे लगेच म्हणजे काय पाहिजे एक वेळी तर दुसरी सायकल पाहिजे तुमची बाबा. आता आमच्या कसं असते 12 गाई कायम दुधावर असते 16-17 गाय आहेत आमच्या मोठ्या 12 गाई कायम 10 ते 12 गाई कायम दुधावर असते आमची. मग कसे 2 बंद झाले तर 2 यायला पाहिजे एखादं डिस्टर्ब झालं तर एखादी घ्यायची. मग आता कालवडी हाताखाली आल्या तर 1-2 गाय विकायची यंदा आता 3 गाय विकल्या आम्ही तुमच्या 3 पहिल्यावर कालवडी यायला 3 गाय विकल्या. मग असा त्यातनं प्रॉफिट आहे तुम्हाला धंद्यात. बरोबर असा विषय आहे म्हणजे जातीच्या कालवडी तयार करून गोट्यातनं शेणाचं पैसे दुधाचं पैसे त्याच्यावर प्लस पॉईंट वर्षाला 1-2 गाय विकली पाहिजे गोट्यात तयार होऊन तेव्हा तुमचा सूर लागला असा विषय. फक्त दुधावर म्हणाल तर तुमचा नाही मिळाला लागणार. बरोबर ठीक आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आभार. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.